सभासदांचं या ठिकाणी शंकेचं निरसन होईल अशा पद्धतीची सभा झाली आणि या सभेचं वृत्तांत जर करायचं झाला तर खऱ्या अर्थानं केई मीडियामध्ये या ठिकाणी सर्व सभासदांचं या ठिकाणी समाधान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं कामकाज भांडगाव विकास सोसायटी या ठिकाणी करत आहे। आज या जनरल सभेमध्ये बऱ्याचशी चर्चा आहे शेतकऱ्यांमध्ये की गेल्या 2014 पासून जे काही सोसायटीमध्ये चाललेले वारं आहे तर या संदर्भात मोठी चर्चा होती, तर ह्याच्यावर कसा सभासदांना प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाते? सर्वसाधारणपणे 2018 ते 2023 अखेर शासकीय फेरलेखा परीक्षण करण्याचा ठराव एकमताने मंजूर झालेला आहे। सभासदांचे काही प्रश्न होते ते मी मार्गी लागले रवींद्र काय सांगाल? आजची वार्षिक सभा झालेली आहे। आजची भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा या ठिकाणी अतिशय व्यवस्थित संपन्न झाली। त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने या गावच्या सभासदांनी सहभाग नोंदवला, संचालकांनी सहभाग नोंदवला। बरेचसे विविध प्रश्न, विश्वास अविश्वास अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आल्या, परंतु या सर्व गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थ तसेच या ठिकाणी ग्रामस्थांच्या मालकीची असलेली भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चालावी हा मुख्य हेतू या सभासदांचा होता आणि या हेतूने पूर्णपणे आम्ही सर्व सभासदांनी या संस्थेला सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि आशा आहे झालं पाठीमागे काय झालं यापेक्षा पुढे या ठिकाणी संस्था फायद्यात येऊन संस्थेवरती असलेला बोजा कर्जाचा कमी होऊन सभासदांना येत्या काही वर्षामध्ये डिव्हिडंडच्या माध्यमातून वाटप व्हावे अशा प्रकारची या ठिकाणी मी ग्वाही या ठिकाणी देतो। आता जे बहुतेक तुम्ही मीटिंग मध्ये विषय घेतला जे भांडगाव कार्यकारी सोसायटीमध्ये कमीत कमी 1,29,00,000 अनिष्टता आहे, तर याची आता परतफेड किंवा याची वसुली कशा प्रकारे केली जाईल? थकीत आहे म्हणून सांगितलं 1,29,00,000 3 कोटी 3,29,00,000 रुपये 61 लाख। हे इतकी मोठी रक्कम वसूल कशी करणार? सर्वसामान्य शेतकरी आज पुण्याच्या कोटीला आलेला आहे आणि ही जी थकलेली बाकी आहे हे सर्व सभासदांना नाकीनऊ येईल काय? याच्यात काय येणार सरकार काय याच्यावरती निर्णय करेल, सरकार काहीतरी याच्यावरती निर्णय करणार आहे। आता भरपूर पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे शासन सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी करत आहे, तर तुम्ही शासनाकडे काय अशी मागणी करणार आहात का की सर्वसामान्य हा थकीत आहे सोसायटीचा आणि ही एक सोसायटी म्हणजे शेतकऱ्याचं एक कणा आहे आणि जर सोसायटीच्या माध्यमातून जर अशा प्रकारे शासनाने मदत केली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला निश्चित त्याचा फायदा होईल, तर तुम्ही शासनाकडे अशी काय मागणी करणार का? सरकार करणार पाऊस पाणी झालेलं आहे, भरपूर काही शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेली आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पर्यंत काय होत नाही। सरकार काहीतरी याच्यावरती विचार सरकारने काहीतरी विचार काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीपासून आपल्या भागामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण या ठिकाणी जास्त प्रमाणात होत असताना सर्व शेतकऱ्यांची उभी पिकं या ठिकाणी नादुरुस्त या ठिकाणी झालेले आहेत। कुठेही शेतकऱ्याच्या हातामध्ये या ठिकाणी 2 पैसे येण्याची परिस्थिती आता नाहीये आणि यामध्ये मी आमच्या भांडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सर्व सभासद मंडळींच्या वतीनं राज्य शासनाला एकच विनंती करेल की आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करावी। पासून कमिशन आलेले पण ती चुकीचं काय झालं संचालक मंडळाने शब्द पाहिजे काय सांगते ऐका ऐकून घ्या ऐका
त्या पत्र आम्हाला माहिती 2016चं पत्र काय आहे आणि ती पत्र आहे ती आहे ऐकून तर घ्या. त्याच्यावर सही कोणाची आहे बघा. माझी खाती दोन आहे ती एकच खाती तुम्ही पुढे पुढे नका सांगू. तुम्हाला सांगितलं दोन मार्क द्या. मग ते पत्र काय नाही आम्हाला. मला परत लेखापरीक्षेत करायची गरज नव्हती म्हणून पटेल तुम्ही आहे ना आता कोणी केलं लेखापरीक्षेत डिग्रीवरूनच केले. त्यांना तुम्ही विचारलं की त्यांनी काय उत्तर दिलं? याचा विचारलं मी त्याच्यावर छाती करायला समजून गेलो काय करायचं समजून गेलो ठीक गेलो पत्र आले व्यक्ती काम करण्याचे म्हणून कारवाई करण्यात संचालक मंडळाने काय केलं पण त्या लोकांनी त्याचा निर्णय केला. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या आजही कर्ज तर त्या कर्ज वसुलीसाठी काय करता येईल आपल्याला काय करायचं कायदेशीर बाबी काय कशा पण कायदेशीर प्रक्रिया याच्यामुळे सोसायटी पद्धतीची ना ज्या व्यक्तीच्या नावावरती कर्ज आहे ती वसूल करणं गरजेचं ₹100 मूल्य -103 रुपये भागाचं आहे. म्हणजे ₹100 पुरा करायसाठी ₹103 लागतात. ती ₹100 वाटत मायनस मूल्य असल्यामुळे शेअर परत येता येणार नाही. जर शेअरचं महानपूर्ण वया झाला तर वारसाच्या नावावर ₹3,20,000. दादा गंगाराम कुदळे ₹3,00,000. अंजना बबन चोरमले ₹2,96,000. गिरा गणपत पांढरे ₹2,96,000. सोनाली वाल्मिक साळुंके ₹2,83,500. सुनील किसन हरपळे ₹2,80,000. रवींद्र लक्ष्मण दोरगे ₹2,72,000. नामदेव भिवा पिंगळे ₹2,71,500. भाऊसाहेब बबन हरपळे ₹2,52,000. बायलाबाई शिवाजी लकडे ₹2,40,000. संभाजी अनंत दोरगे ₹2,37,600. बबन शंकर जाधव ₹2,32,000. सरस्वती विठ्ठल भोसले ₹2,24,000. कल्याण पोपट तोरगे ₹2,24,000. सुनंदा ईश्वर कापरे ₹2,24,000. फक्कड बाबूराव जाधव ₹2,17,000. बारकाबाई शिवाजी लकडे ₹2,16,000. दशरथ पांडुरंग बोरगे ₹2,10,000. नाना गणपत पांढरे ₹2,08,000.
चंद्रकांत विठ्ठल दोरगे 2,08,000 रुपये. नंदकुमार सीताराम दोरगे 2,08,000 रुपये. रघुनाथ बापू दोरगे 1,92,000 रुपये. मंथन सुदाम काटे 1,87,737 रुपये. सागर सुदाम काटे 1,87,737 रुपये. विशाल सुदाम काटे 1,37,737 रुपये. बाप्पू रामा पिंगळे 1,84,800 रुपये. रोहिदास बापू बोरगे 1,84,800 रुपये. हरिदास अंकुश पाटोळे 1,84,000 रुपये. राहुल राम हरपळे 1,76,000 रुपये. प्रमोद रामचंद्र दोरगे 1,76,000 रुपये. प्रमोद रामचंद्र गिरजाबाई नाथू गायकवाड 1,75,000 रुपये. नामदेव निवृत्ती दोरगे 1,71,600 रुपये. सुरेश सीताराम दोरगे 1,38,000 रुपये. 68,000 रुपये. विजया मोहन दोरगे 1,67,000 रुपये. धनाजी रावसो दोरगे 1,63,200 रुपये. नामदेव शिवराम दोरगे आले किती पंचवीसचे. नाही तिचं नाव यादी नाव आहे. आता बघ मला म्हणजे आलो व्हायला पाहिजे वाचलं घे. सुरेश दबाजी सटाले 1,44,000 रुपये. कासाबाई वामन जाधव 1,44,000 रुपये. कैलास शिवाजी दोरगे 1,44,000 रुपये. बाळू गणपत पांढरे 1,44,000 रुपये. सुरेश सर्जेराव कोलते 1,44,000 रुपये. सिद्धार्थ संभा गायकवाड 1,44,000 रुपये. संजय बबन दोरगे 1,44,000 रुपये. अशोक दिनकर शेंडगे 1,40,518 रुपये. मोहन सावळा दोरगे 1,36,000 रुपये. सुरेश हरिभाऊ दोरगे 1,32,000 रुपये. आबा दौलत जाधव 1,32,000 रुपये. ताराबाई हरिभाऊ दोरगे 1,32,000 रुपये. सुरेश लक्ष्मण दोरगे 1,28,000 रुपये. शिवाजी पोपट दोरगे 1,28,000 रुपये. राहुल बोरकर 1,28,000 रुपये. नाना सतीश नारायण बोरकर 1,28,000 रुपये.